आंदोलनाला बसलेला आहात आणि काय तुमची मागणी आहे? आज तिसरा दिवस आहे आंदोलनाला बसून. आमची मागणी एवढीच आहे की 1 वर्षापासून शेंडगेवाडी ते बनपूर 1 किलोमीटरचा रस्ता काम बंद आहे आणि रखडलेला आहे. ते चालू करून लोकांच्या सेवेत आणावं, ही पहिली मागणी आहे. किती लोक तुम्ही बसलाय? लोक आहे ते भरपूर आहे. शेंडगेवाडीचे आहे ते, बनपूरचे आहे ते, 50-60 लोक आहेत. अन्नत्याग किती लोकांनी केला आहे? दोघांनी केला आहे. प्रशासनाकडून कसा प्रतिक्रिया तुम्हाला आल्या, प्रतिसाद? प्रशासनाकडून असं ठोस काय आलेलं नाही. करतो बघू चालू आहे, असंच चालू आहे, बाकी काय नाही. लोकप्रतिनिधी कोणच नाही त्याला. काल काहीतरी हालचाल झाल्या असं वृत्त, काही वृत्त काम चालू केलंय थोडं भाऊ, पण आणि पूर्ण झाल्याशिवाय काय आम्ही काय उठणार नाही असा आमचा निर्णय. आम्ही ठाम आहे. आजचा कितवा दिवस आहे आणि तब्येतीची काय विचारपूस केली आहे प्रशासनाने? आजचा तिसरा दिवस आहे. येतेच बघते, डॉक्टर येते, चेकिंग करून जाते. एवढं. शासनाकडून सुविधा काय तुम्हाला दिली? काही सुद्धा नाही. काय तुम्हाला पाहिजे असं? नाही, टॉयलेटची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, कुठली कशाची सोय नाही, मच्छर आहेत, कुठली सोय नाही. किती जणांना त्याग केलेला आहे? दोघांनी केला आहे. 3 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात. प्रशासनाकडून काय दखल घेतली तुमची? प्रशासनानं फक्त चालू करू केले, चालू मागं घ्या. तुमची आता काय मागणी आहे? आमची मागणी चालू केले, पण ती काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे घेत नाही. आजचा तिसरा दिवस आहे. तब्येतीची विचारपूस केली का प्रशासन? हो, केली ना. लोकप्रतिनिधींचा कसा आहे? नाही, लोकप्रतिनिधी नाही कोण आले. आता तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात. या हो. ठिकाणी प्रांत पण आलेले आहेत. बर, प्रांतांनी आपल्या आंदोलनाला व्हिजिट केली आहे का? नाही केलेली. तहसीलदार आलते काय? नाही, तहसीलदार सुद्धा नाही आले. लोकप्रतिनिधी कोणच आलं नाही? नाही, कोण नाही आलेलं. आता तुम्ही जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत ठाम आहे? हो, ठाम आहे. लोकांचा कसा प्रतिसाद आहे गावातला? हो, गावातल्या लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. सर्व लोक आहेत पाठिंब्याला. आंदोलनामध्ये आलेला आहात. 2 युवक तुमच्या गावातले या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर तुमचं काय मत आहे प्रशासनाला? काय सांगाल? रस्ता झाला पाहिजे आमचा. हो, काय स्थिती आहे रस्त्याची? चिखल समुदाय येताना आम्ही पडलो असतो. आता पावसाचा दिवस आहेत आणि चिखल झालेला आहे. चिखल झाला. प्रशासनाने किती वर्षापासून रखडवलाय आपला? वरी झाला तर रस्ता बाकीकडे झाला आणि तिथंच अडवलाय. ते अडवलाय ते शेतकऱ्यांच्या मध्ये सामंजस्य होऊ शकलं नाही 1 वर्षामध्ये. शेतकरी ऐकतच नाहीत ना. प्रशासन बघायची भूमिका घेते असं वाटतं का तुम्हाला? प्रशासन भूमिका घेतल्याच मी लगेच आला तर त्यांनी घेतलीच नाही ना. आता प्रशासनाला काय सांगाल? 2 युवक 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. लहान लहान मुलं आहेत त्यांची, तर देखील ते या ठिकाणी बसलेले आहेत. काय सांगाल? रस्ता आमचा झाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही उठतच नाहीत ना. 3 दिवसापासून या ठिकाणी शेंडगेवाडीचे युवक उपोषणाला बसलेले आहेत. लोकांचाही चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपण बघू शकतो. या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी आहात 3 दिवस. होय. तर आता या आंदोलकांची तब्येत बऱ्यापैकी ढासळत चाललेलं आहे. आता तुमचं काय मत आहे? प्रशासनाला काय सांगाल? प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी. मोहर काम चालू आहे म्हणते ते, पण अजून हे वाढवलेलं नाही. JCB वाढवलेलं. काही प्रशासनातल्या काही अभियंत्यांशी, म्हणजे जे तिथले इंजिनियर आहेत त्यांचे संपर्क केला. त्यांचं मत येतं आहे की 300 मीटर रस्ता झालेला आहे. तर तो झालाय का रस्ता तिथं? रस्ता चालू आहे, JCB चालू आहे की, पण त्या नुसतं सफाई करायचं चालू आहे. बाकीच काय अजून बंदच आहे ना. त्याच्यावर उद्या ते शेतकरी आणि उठून बसतील असं वाटतंच ना. बरं, आता हे युवक 2-3 दिवसापासून इथं आहेत. प्रशासनातले अधिकारी इथे व्हिजिटला आले नाहीत. त्या अधिकाऱ्यांना काय सांगाल तुम्ही? अधिकाऱ्यांचा ते प्रश्न अधिकाऱ्यांचा, आपल्याला काम आहे आपण करतोय. त्यांचा प्रश्न आहे, ते बघतील काय करायचं आहे काय नाही. आता पुढची भूमिका तुमची काय राहिली गावकऱ्यांची? गावकऱ्यांचे म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उठायचं नाही. आता तिथं येताना का रात्री जाताना बी 2 वेळा गाडी घसरून पडली होती. आता येताना बी तेच अवस्था आहे. पाऊस चालू आहे. मग त्या गावकऱ्यांनी काय करायचं? तुम्ही घरचे सगळं सोडून आला इथं? हा, सगळं सोडून, जनावर हे सगळं सोडून आलो इथं. तुम्ही निर्णयावर ठाम आहे? हो, ठाम आहे निर्णय. आता या ठिकाणी
ठिकाणी 2 युवक 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. गावकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत की बाबांनो रस्ता झाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही निर्णयावरून हलत नाही. तर आता काय सांगाल तुम्ही, त्या गावचे ग्रामस्थ आहात? आता जवळजवळ रस्त्यासाठी 25 वर्ष झालं गावकऱ्यांचा लढा आहे. हे आजच उपोषणाला बसलोय असा विषय नाही, पण 25 वर्षापूर्वी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 2000 साली आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 2001 साली आमरण उपोषण सर्व गावकऱ्यांनी बाया मुलासकट करण्याचा प्रयत्न केला कलेक्टर ऑफिस समोर. तेव्हापासून आज अखेर 2-4 वेळा बहिष्कार टाकला, 2-3 वेळा उपोषणं झाली, धरणे आंदोलनं झाली. आजपर्यंत काय शासनानं निधी दिला नाही, पण आता शासनानं निधी दिला, काम चालू झालं, 3-3.5 किलोमीटरचं काम झालं. पण काय गावातल्या खोडसाळ माणसांनी बनपुरीमधल्या 4 चौकांनी रस्ता अडवून शेंडगेवाडीला त्रास द्यायच्या ह्या भूमिकेतून त्यांनी ती काम बंद पाडलं. पण आता निर्णय असा झाला आहे की सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, या उपोषणकर्त्यांच्या वतीनं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, नुसतं आता काय आम्हाला असं मिळलं की बाबा ती काय सफाई करायचं वगैरे चालू आहे, पण सफाई करून ती भागणार नाही. ह्याच्या वेळा 2-4 वेळा काम चालू झालेलं त्या JCBनं पुण्यावर उकरून टाकून साईडला काम बंद पाडण्याचा प्रकार त्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर आता नुसतं सफाई करून किंवा काय भागणार नाही. जोपर्यंत सफाई होऊन डांबरीकरण पूर्ण झाल्याशिवाय गावकरी ऐक्याने उपोषणकर्ते इथून उठणार नाहीत, अशी गावकऱ्यांची त्या उपोषणकर्त्याची ठाम भूमिका आहे. तब्येत खालावलेली आहे त्या युवकांची. जर प्रशासनाला जर या उपोषणकर्त्यांचा बळीच घ्यायचा असं असेल तर त्याला काय आमचा नाही इलाज आहे. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनानं गांभीर्यानं पटदिशीनं काम पूर्ण करून ह्या उपोषणकर्त्यांना ह्याच्यापासून उपोषणपासून रोखावं. आणि नाही जर उपोषणकर्त्यांना जर काही कमी जादा झालं तर आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये कलेक्टर ऑफिस असो, तहसील कार्यालय असो, आमची शेरडे मेंढरा आणून कोंडू त्या ऑफिसमध्ये. आणि नाही त्याच्यामध्ये जर हे झालं समजा तर किती जणाला या उपोषणकर्त्यांना जर काय जर झालं तर मोठं आंदोलन छेडण्याचा आम्ही प्रयत्न करणार सगळे गावकरी मिळून. पुढची भूमिका काय राहील तुमची? पुढची भूमिका आमची हीच राहणार आहे की आज काय निर्णय होतो बघायचा, नाहीतर उद्यापासून सर्व शेरडं मेंढरं सर्व कुटुंबासह आणून तहसील कार्यालयात आंदोलन करायचं. आणि त्यात पण काय निर्णय होणार तर कलेक्टर कार्यालयावर मोर्चा, हीच भूमिका आहे. पण झाल्याशिवाय मागं नाही.